नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनरी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. नाही बघा, इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि कटोरी ब्लाऊज कटिंग करायची आहे बरं का. डायरेक्ट कटोरी कशी काढायची, डायरेक्ट कटोरी अस्तरवरती मी काढून दाखवणार आहे आणि त्या छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी पण इथंच काढणार आहे तुमच्यासमोर. तर नक्की व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. आणि बघा, ब्लाऊजचा पाठीचा भाग घेते मी पहिली इथं. आता तर पाठीची मागची उंची आहे तर 13 आहे, तर मी इथं 14 घेते, 1 इंच वाढवून घेते. हे बघा, 14 घेतली आणि आता शोल्डर हे ना 5.5 घेते. 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. तर एक घडी येणार आहे 8ची. तर बघा, इथं मी शोल्डर घेतलं 5.5 ने, मुंडा घेते आता 6 छान असं. आणि एक घडी बघा छातीची, एक घडी येते 8. 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना. आणि इथं 2 इंच जास्तीचा कपडा घेतला. आणि कमरेची फिटिंगसुद्धा इथं मी 7.5 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा इथं कपडा घेते. हे बघा, पूर्ण पाठीचा भाग रेडी करून दाखवलेला आहे. बघा, इथं पूर्ण उंची आहे ना 14 घेतली आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे. शोल्डर 5.5 घेतलं, मुंडा 6 घेतला आहे. छातीची एक घडी आहे ना 8 घेतली. 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यामुळे. आणि हे सुद्धा छान असं राऊंड देऊन द्यायचं आहे. आणि कमरेची फिटिंगसुद्धा घेतलेली बघू शकता. आणि आता आहे ना हे पूर्ण कट करून घेऊ आपण. आणि याच्यावरनं आहे ना आपण कटोरी कशा पद्धतीने काढायची ते तुमच्याशी शेअर करते बरं का. बघा, इकडे आता आहे ना कट करून घेते. पाठीचा भाग आहे आणि याच्यावरनं आहे ना फ्रंट पार्ट आपल्याला कटिंग करायचं आहे. डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने काढते ते तुमच्याशी पूर्ण शेअर करणार आहे बरं का. बघा, हा पाठीचा भाग आता मी काढून घेतला आणि याला आहे ना आता इकडे मी हे जास्त आहे ना त्याला आपण असं पलटवून घ्यायचं आहे. आणि इथं आहे ना हे आपण पाठीचा भाग काढला ना ते आता इथं व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आहे ना फ्रंट पार्टचं डायरेक्ट कटोरी काढायची ना तर ते होईल. आणि बघा, इकडे ना असं ठेवल्यानंतर आहे ना सेम असं चॉक मारून घ्यायचं आहे इथं. हे बघ, आता हे उचलून घेते आणि इथं आहे ना थोडंसं आपण फ्रंट पार्टला जास्त घेतो बरं का इथं खाकीमध्ये, तर ते सुद्धा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि बघा, इकडे ना छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशा पद्धतीने काढते ते तुमच्याशी पूर्ण शेअर करते बरं का. हे पाठीचा भाग आहे, इथं अजून पुढचा गडा आहे ना, मागचा गडा कटिंग करायचा बाकी बरं का. आता पहिले ना हे करून घेते मी. आता इकडे ना खाली योगपट्टी काढायची आपल्याला, तर इथं मी 3 घेते आणि इकडनं सुद्धा 3 घेते बरं का. अशी सिद्धी लाईन करून घ्यायची आहे. आणि इथं आहे ना 1 इंच वरती वाढून घ्यायची, 1 इंच बघू शकता इथं. बघा, योगपट्टीसुद्धा छान निघाली आहे. आणि इकडे 3 घेतलं, हे पण 3 घेतलं आणि इथं 1 इंच बघू शकता. आता आहे ना पुढचा गडा काढून घेऊ आपण. तर मी रुंदीला आहे ना इथं 2.5 घेतला आहे बरं का. आणि लांबीला आहे ना 6.5 घेते. लांबीला 6.5 घेतला हा पुढचा गडा बघू शकता तुम्ही. आणि ना इथून आहे ना आता छोटी कटोरी काढायची आपल्याला इथं मधोमध. तुम्ही नक्की व्यवस्थित बघा. आता आहे ना याचं आणि याचं अंतर आहे ना आता किती येते बघून घ्यायचं आहे. 10 आलेलं आहे, तर 10चे निम्मे करायचं आहे आपल्याला. तर इथं मी 5 वरती टिक करते बघू शकता. आणि ही टिक आठवणीने करा बरं का, याच्या निम्मे करायचं आहे. आणि इथं आहे ना 2.5 वरती टिक करायची आहे बरं का. इथं 2.5 वरती छोटी कटोरी काढायची. आणि इथं आहे ना 5.5 वरती नाही तर 5.25 वरती टिक करू शकता. तर मी इथं आहे ना 5.5 वरती टिक केली. याचं अंतर 2.5 आहे आणि याचं निम्मे केलेलं आहे, तर इथं 5 घेतलं आहे. 5पेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे बरं का, कारण फिटिंगमध्ये ना आपला एवढा कपडा जातो त्याच्यामुळे. आणि इथं कसं आपलं हुकपट्टी लावतो ना तिथं सुद्धा थोडा अर्धा इंच कपडा जातो. आता ही टिक आणि ही टिक आपण जे चॉक मारलं आहे ना तिथं असं व्यवस्थित राऊंड देऊन द्यायचा. ही निघाली आता छोटी कटोरी आपली बघू शकता तुम्ही. छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी काढायची. योगपट्टीसुद्धा आपली इथं निघालेली ए साईडचं जे राहतं ते सुद्धा. कटोरी पण आता छोटी कटोरी याच्यावरनं मोठी कटोरी काढणारी. बघा, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आहे ना, मला जेवढं आहे तर तुमच्याशी तेवढं शेअर करते बरं का. हे बघा, आता कट करून घेते. इथे ना हा फ्रंट पार्टला ना थोडं जास्तीचा कपडा घ्यायचा आहे बरं का.
आणि आता पुढचा गळा आहे ना, हा सुद्धा छान असा राऊंडमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि आता योगपट्टी आहे ना, ही सुद्धा छान निघेन. मग योगपट्टी पण निघेन आणि छोटी कटोरी सुद्धा निघेन बरं का. बघ, योगपट्टी सुद्धा निघाली आणि आता छोटी कटोरी आहे ना, ती सुद्धा आपल्याला कटिंग करायची आहे. बघ, आता या छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी आपल्याला काढायची आहे. तर नक्की तुम्ही व्यवस्थित बघा. तर आता हे ना, हा जो कपडा उरला आहे ना आपल्याला, त्याच्यावरती हा छोटी कटोरी अशी ठेवून द्यायची आहे. आणि परत एकदा हे ना पूर्ण व्यवस्थित असं आपण घ्यायचं आहे चॉकने. सेम कटोरी काढून घ्यायची. इथे ना गळा तुम्ही गोल असं व्यवस्थित करू शकता बरं का. माझा आहे ना ड्रॉइंग एवढी छान नाही आहे त्याच्यामुळे. आणि बघा आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते तुम्हाला सांगते. तर इथून आहे ना 1 इंच वाढवायची बरं का. इथं 1.5 पण वाढवता बरं का, पण ती मोठी साईज. आता ही 8च्याच घडीची आहे, तर इथं मी 1 इंच वाढवते. आणि इकडनं सुद्धा 1च इंच वाढवते बरं का. बघा 1 इंच इथं सुद्धा वाढवली. आणि इथे ना थोडं शिलाईसाठी आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढा कपडा घ्यायचा आहे. आणि इकडे कटोरीला जो 1 इंचवरती घेतला आहे ना, तो आपल्याला इथं जॉईन करायचा आहे. आणि इथं सुद्धा आहे ना बघा, हा कोणा आहे ना, इथून तर आपण इथून आपल्याला जेवढा शिलाईसाठी पाहिजे ना तेवढं क्रॉसमध्ये वाढवू शकतो. आणि आता इथून टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे. तर मध्ये इथं आता मी 7 आलेला आहे, त्याचा 7चा मध्ये किती येतो आहे तर 3.5 येतो आहे. तर मी इथं 3.5 वरती टिक केली. आणि इकडनं खालून आहे ना 1.5 इंच वाढवायचं आहे, बघू शकता. आणि आता आहे ना 1.5 इंच वाढवल्यानंतर हा आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे, बघू शकता. अरे सॉरी, इथे ना व्यवस्थित असं करायचं आहे. बघा छान अशी छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी तुम्हाला काढून दाखवते बरं का. बघू शकता तुम्ही. नक्की तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. हे बघा छान अशी छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी तुम्हाला काढून दाखवली, बघू शकता. खूप छान आणि मस्त येते बरं का. आणि बघा इथं योगपट्टीसुद्धा आहे. तर बघा, आणि आता फ्रंट पार्ट खूप छान असा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ही छोटी कटोरी, त्याच्यावरनंही मोठी कटोरी मी काढून दाखवली. तर बघा फ्रंट पार्ट रेडी झाला. आणि बॅक पार्टचं मी तुम्हाला बोलली ना गळा कटिंग करायचं आहे असं, तर ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. गोल गळा आहे छान असा. मागे ना 4ची पाठ आहे ही, आणि गोल गळा आहे बरं का. जास्त डीप नाही, नॉर्मल असा गळा आहे. तर बघा छान असं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते. नक्की तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही ना स्वतःचं ब्लाऊज ट्राय करा बरं का. नवीन शिकणारे असतील ना तर खरंच तुम्हाला छान असं मी टिप मिळते. प्रत्येक व्हिडिओ माझे खूप सारे असे अपलोड आहे. इथं कुठे पण फार्मा का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरते मी. डायरेक्ट कटोरी काढायची. आणि शॉर्ट स्लीव आहे बरं का. तर मी इकडे ना 4 घड्या केलेल्या आहे. तर 4ची बाई आहे, तर मी इथं 5 घेते, हे बघा. आणि इकडनं सुद्धा 5 घेते बरं का. आणि याचा निम्मे करायचा आहे, 2.5 घेतला. आणि इकडनं छान असा मच्छी कट द्यायचा आहे, बघू शकता. हे बघ. आणि दंड घेरा आहे इथं 5 आहे, तर मी इथं 5 घेतले दंड घेरा. छान अशी स्लीवसुद्धा निघाली. पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशा पद्धतीने काढली ते सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे बरं का. नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.